तर आज आपण काळ्या हरभऱ्याची भाजी करणार आहोत, म्हणजेच चना मसाला बनवणार आहोत। एकदम कमी साहित्यात तयार होते, झटपट तयार होते। अगदी बॅचलर देखील सहजपणे तयार करू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे। कमी मसाले आणि कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होणारी आहे, तरी देखील चवीला एकदम भन्नाट लागते। आणि या चना मसाल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण न करता दाटसरपणा येण्यासाठी काय करायचं हे देखील पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी काळा चना भिजवून घेतलेला आहे। रात्रभर मी हा चना भिजवला होता आणि आता 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे। हे जे चणे आहेत ना, ते कुकरमध्ये शिजवले की पटकन शिजले जातात, त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर कुकरमध्ये शिजत असताना त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। त्याने चण्याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। लहान मुलांना देखील तुम्ही चणे शिजल्यानंतर खायला देऊ शकता किंवा त्याचं पाणी देखील प्यायला देऊ शकता। लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असं ते पाणी असतं। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता कुकरच्या आपल्याला फास्ट गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर कुकरमध्ये ज्यावेळेस आपण चणे शिजवतो त्यावेळेस पाणी खूप जास्त टाकायचं नाही। चणे पाण्यामध्ये बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला चणे शिजवून घ्यायचे आहेत। घरामध्ये ज्यावेळेस भाजीला काही नसतं त्यावेळेस देखील तुम्ही भाजी बनवू शकता। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता। खूप पटकन अशी ही भाजी तयार होते। तर कुकरच्या आता इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, पूर्ण वाफ गेलेली आहे कुकरची। आणि आता लगेचच आपण चणे चेक करून घ्यायचे। एकदम सॉफ्ट असे चणे शिजलेले आहेत। तर यातले थोडेसे चणे मी आता बाजूला काढून घेणार आहे। अगदी 2 ते 3 चमचेच मी चणे बाजूला काढणार आहे। आणि हे जे चणे आहेत ना, ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे। जे आपलं पोटॅटो स्मॅशर असतं त्याने स्मॅश करून घ्या किंवा मग तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही मिक्सरमध्ये देखील याची पेस्ट करून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेतले आणि ज्यावेळेस आपण ते स्मॅश करतो ना त्यावेळेस चणे जे आहेत ते गरम पाहिजेत। ज्यावेळेस ते थंड होतात त्यावेळेस ते पटकन स्मॅश होत नाहीत। आणि स्मॅश करत असताना जे चणे शिजलेलं पाणी आहे ना, ते पाणी त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघा मी ते या पद्धतीने त्याची एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता लगेचच आपण भाजी करून घेऊयात। तर कढई व्यवस्थित गरम झालेली आहे, त्यामध्ये मी आता 2 ते 3 चमचे यामध्ये तेल टाकून घेतले। तेल गरम झाले की लगेचच त्यामध्ये अगदी बारीक चिरलेले 3 कांदे घेतलेत। ते कांदे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। खूप जास्त देखील आपल्याला कांदा परतवायचा नाही आहे। थोडासा गुलाबी रंग आला की लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। तर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघा आता छान असा गुलाबी रंग आला आहे आणि त्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो देखील एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर या पद्धतीने बारीक चिरणं होत नसेल तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता कांदा टोमॅटो। आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। तर ही जी भाजी आहे ना, ती आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता बनवत आहोत, तरी देखील भाजी खूप छान होते। भाजीला दाटसरपणा जो आहे ना तो खूप छान येतो, कारण आपण काही चण्याची जी पेस्ट करून घेतलेली आहे ना अगोदर, ती पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत। त्याने भाजीला खूप छान दाटसरपणा येतो, व्यवस्थित अशी घट्टसर भाजी तयार होते। कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण लगेचच आता 2 चमचे गरम मसाला टाकला आहे, अर्धा चमचा हळद टाकली आणि 2 चमचे आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे। बाकी कुठलेही मसाले आपण यामध्ये वापरत नाही आहेत। खूप कमी मसाल्यामध्ये आपण चना मसाला बनवत आहोत, तरी देखील ही भाजी खूप छान होते, चवीला एकदम भन्नाट अशी लागते। व्यवस्थित सर्व मसाले आपण परतून घ्यायचेत आणि त्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती ना ती आपण आता टाकणार आहोत। तर ही जी पेस्ट आहे त्यामध्ये हरभरे शिजलेलं जे पाणी आहे ना, काळं पाणी, चणे शिजलेलं ते पाणी मी थोडंसं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ही पेस्ट आपल्या सर्वात अगोदर भाजीमध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि त्यानंतर सर्वात शेवटी शिजवलेले जे काळे चणे आहेत आणि ते पाणी आहे ते देखील आपल्याला सर्वच यामध्ये टाकायचं आहे। आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे। आणि ही जी भाजी असते ना ती खूप पातळ नसते, थोडीशी घट्टसर अशी ही भाजी असते, त्यामुळे खूप जास्त पाणी मी इथे टाकलेलं नाही आहे। आणि आता असं वाटत असेल की ही भाजी पातळ आहे की काय, पण जसजशी ही भाजी थंड होते ना तसतशी ही भाजी थोडीशी दाटसर होते आणि ही भाजी आपल्याला अजून शिजूनसुद्धा घ्यायची आहे, त्यावेळेस देखील ही भाजी घट्टसर होणार आहे। त्यामुळे एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं। तर 1 चमचा मी या भाजीसाठी मीठ टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार यामध्ये मीठ टाकू शकता। मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं मी कमी गॅसवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर
थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर थोडीशी क्रश करून घ्यायची आणि भाजीमध्ये टाकायची. तर ही ज्यावेळेस आपण कसुरी मेथी भाजीमध्ये टाकतो ना, त्यावेळेस भाजीची चव जी आहे ती दुपटीने वाढते. खूप छान चव अशी भाजीला येते. ही भाजी आहे ना, ती तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील तुम्ही भाजी खाऊ शकता. बघा आता भाजी शिजलेली आहे आणि भाजीला व्यवस्थित असा दाटसरपणा आलेला आहे. यानंतर ज्यावेळेस ही भाजी थंड होते त्यावेळेस देखील थोडीशी घट्टसर आणखी होणार आहे. तर अशा पद्धतीने चना मसाला बनवलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. कमी मसाले वापरलेले आहेत आणि कमी वेळेमध्ये भाजी तयार झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.